तर एक महत्त्वाची बातमी, सरपंच हत्या प्रकरणातली ही मोठी बातमी आहे, कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे, मात्र वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि त्यामुळे वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या सर्व आरोपींवर आता मोक्का अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। तर कोणावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे पाहूयात। विष्णू चाटे, जयराम चाटे, तसंच प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे। अटकेतल्या सिद्धार्थ सोनावणेवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे, तर कृष्ण आंधळे याच्यावर देखील आता मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे, परंतु कृष्ण आंधळे सध्या फरार आहे। सरपंच हत्येत सर्वांना मोक्का लावण्यात आलेला आहे। 7 आरोपी जे आहेत त्यांना मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, तर 8वा आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याच्या कामाचा दर्जा गावकऱ्यांनी उघड केला। डांबरी रस्ता हाताने उखडत असल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि या रागातून कंत्राटदार सुरेश पळसीकर गावकऱ्यांवर धावून गेले आणि मारहाणीची भाषाही त्यांनी वापरली। या भांडणाचा व्हिडिओ समोर आला असून या संदर्भात आता दाद कुठे मागायची असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे। महाराज जा रहे तुझ्यासारखे छप्पन आहे तिथे 56 जण पाहता रोज समजलं का माणूस की आम्ही समजावून सांगायला तर गाठी घेऊन हे करून आम्हाला नाटक करायला का मी का दुसऱ्या गावचा महाराज जा रहे तुझ्यासारखे छप्पन आहे तिथे 56 जण पाहता रोज समजलं का माणूस की आम्ही समजावून सांगायला तर गाठी घेऊन हे करून आम्हाला नाटक करायला का मी का दुसऱ्या गावचा महाराज जा रहे तुझ्यासारखे छप्पन आहे तिथे 56 जण पाहता रोज समजलं का माणूस की आम्ही समजावून सांगायला तर गाठी घेऊन हे करून आम्हाला नाटक करायला का मी का दुसऱ्या गावचा महाराज जा रहे तुझ्यासारखे छप्पन आहे तिथे 56 जण पाहता रोज समजलं का माणूस की आम्ही समजावून सांगायला तर गाठी घेऊन हे करून आम्हाला हे काम हिमायतनगर येथील गुत्तेदार SS पळसीकर हे करत असून त्यांना पाठराखण करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुंगनवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे। सदरील काम हे बघू शकता तुम्ही की हातानं हे BMचं काम चालू असलेलं ते सदरील काम हे हातानं असं अक्षरशः उकरत आहे। याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही, कुठलाच याच्यामध्ये क्वालिटी नाही। ते अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरील गुत्तेदार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे। तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ही गावकऱ्यातर्फे विनंती। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। धाराशिवमध्ये आयोजित जनाक्रोश मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकला आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला एक फोटो दाखवला। बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये दाखवून सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी काही कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात एक फोटो दाखवत जरांगेंनी हा मोठा गौप्यस्फोट केला।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही जणांवर मुक्का का लावला जातोय, वाल्मिक कराडवर मुक्का का लागला जात नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलेला आहे. सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे. सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यामुळे त्याच्यावर मुक्का नाही, त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी आता जरांगेंनी केली आहे. आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय. कराडनं सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्रमालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का, या संदर्भात चौकशी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीनं केलेली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणाही संतोष देशमुख यांच्या बहिणीनं केली. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तसंच छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसंच महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटानं एकत्रित लढावं किंवा वेगळं लढावं याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे. संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राऊतांना टोला हाणला. ठाकरे गटानं उघड उघड लढावं की कपडे काढून हा त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवला. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणतात ते खरंय, महाविकास आघाडीत एकमत नाही, त्यामुळे संजय राऊत वेगळी चूल मांडणार, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी लगावला. तर राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर असल्याची खोचक टीका आठवलेंनी केलेली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केला. तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच व्यक्त केलं होतं, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेली नाही, अशी टीका देखील विखे पाटील यांनी मवियावर केली आहे. संजय राऊत रात्री बोलले की दिवसा असं विचारत बबनराव लोणीकर यांनी राऊतांवर खोचक शब्दात टीका केली आहे. संजय राऊत त्यांच्या विधानावर ठाम राहतील असं मला वाटत नाही, असंही लोणीकर यांनी म्हटलंय. राऊतांनी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिलाय, त्यावर लोणीकरांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे. ठाकरे गटानं पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर बावनकुळेंनी हे मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली. अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणासारखी राजस्थानच्या राजकारणात मजा नाही, असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. आपल्याकडे जसे राजकारणी मजा करतात तसं तिकडे करत नाहीत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
तर एक महत्त्वाची बातमी, फेब्रुवारीमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत हा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल अशी देखील माहिती यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. लोकशाही मार्गाने चालणारा देशातला एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये मेंबरशिप सुरू आहे. प्रत्येक बूथवर समिती निर्माण होते. बूथच्या वरती 5 बूथची एक शक्ती केंद्र असतं, त्याची समिती तयार होईल. मग अशा 60 शक्ती केंद्राचं एक मंडळ म्हणजे विधानसभा तयार होते, त्याची कार्यकारिणी तयार होईल, जिल्ह्याची होईल, राज्याची होईल. तर ह्या स्टेपने साधारणतः अंदाज माझा तर मेंबरशिप 20 तारखेपर्यंत चालणार आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या 10-12 तारखेस आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ठरतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज एका कार्यक्रमात एकत्र आले होते. बारामतीच्या अंजनगावमध्ये महावितरणच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ताई आणि दादा एकत्र आले. लोकसभा निवडणुकीनंतर दोघे उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यामुळे चर्चांना सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना फटकारलाय. संजय राऊत यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मी माझं मत व्यक्त केलं, मी बांधील नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला. तसंच रिकामटेकडे आहे ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही असं वक्तव्य देखील फडणवीसांनी केलं आहे. सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. लोकसभेला जागा कमी आल्या त्यामुळे विधानसभेला 25% जागा घेतल्या, अदाशासारख्या जागा मागितल्या नाहीत असंही अजित पवार यांनी म्हटलंय. साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलेलं आहे. आपल्या भावानं माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत मला वाचवलं असंही अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्या भाषणात कधी तुम्ही शेतकरी कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी आज केलं. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे. पुण्यातील वाघोली महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बावनकुळेंनी हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमात बावनकुळेंनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. टोरेसचं पितळ उघडं पडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता. क्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियानं भारतातून पलायन केलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. बुलढाण्यामध्ये टक्कल नंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुके ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता जी आहे ती कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात होतो. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यातही टक्कल व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत. नांदुऱ्यातील वाडी गावामध्ये 12 रुग्ण आढळून आले. उद्या दिल्ली आणि चेन्नईतल्या प्रयोगशाळेतील आरोग्य पथक बाधित गावाला भेट देणार आहेत. विशाळ गडावर होणाऱ्या उर्साला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 3रीत शिकणाऱ्या एका मुलीला हार्ट अटॅकनं तिचा मृत्यू झालेला आहे. 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली आणि त्यावेळेस शाळेतच तिची तब्येत व्यवस्थित असतानाही शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेनं जात असताना या मुलीला श्वास घ्यायला अडचण आली आणि त्यामुळे चालता चालता ती थांबली. मग काही वेळानं ती पुन्हा चालू लागली पण तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती एका खुर्चीवर बसली पण पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून खाली कोसळली. त्याचवेळी शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या. पुढच्या काही सेकंदात त्यांचं लक्ष या विद्यार्थिनीकडे गेलं. त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला CPR देण्यात आला. त्यानंतर तिला रुग्णालयाच्या दिशेनं नेण्यात आलं, दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी या चिमुरडीला मृत घोषित केलं. गुजरातच्या जेबर शाळेमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आहे. तर कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये देखील 4 दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचाही हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. 3रीच्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला. तर आता 3रीतल्या गुजरातमधील या विद्यार्थिनीला देखील आपण बघतोय हार्ट अटॅकनं
तिचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि गुजरातमधली ही 2 दृश्य समस्त पालकवर्गाला हादरवून सोडणारी अशीच म्हणावी लागतील. इतक्या लहान वयात हार्ट अटॅकनं या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं इथं दिसत आहे. आणि ही सगळी घटना CCTV मध्ये देखील कैद झाली आहे. आणि आता पाहूया टॉप 50 बातम्या. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो पक्षी या परिसरात येतात. हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून हे फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये येत असतात. गायीच्या वासराचे अनोख्या पद्धतीनं बारसं साजरं करण्यात आलेलं आहे. पारंपरिक पद्धतीत मंत्रोच्चार करून पाळण्यामध्ये घालून या वासराचा नामकरण सोहळा पार पडलेला आहे. या आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्यानं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 2 बसमधील ओव्हरटेकचा थरार सध्या व्हायरल झालाय आणि या व्हिडिओत एक तरुण चक्क 2 बसमध्ये अडकला होता. विशेष म्हणजे इतक्या भयंकर अपघातानंतरही तो तरुण सुखरूप बाहेर पडला. हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधला असल्याचं समोर आलंय. ఇంత టాలెంటెడ్ అవును సాగు పోయే ముందు కూడా గొల్లుమని నవ్వేలాగా జోకిస్తుంది. भारतीय लष्करानं 15 जानेवारीला पुण्यात पहिल्यांदाच सैन्य दिन परेड आयोजित केला, ज्यामध्ये लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर इथं परेडचा अंतिम सराव करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A आता 80 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहे. पूर्ण गतीनं संचालनासाठी CCRS कडून मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही लाईन्सवर रोज 2.5 लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतायत. वेग मर्यादा वाढवल्यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्येही बचत होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं आनंदाची बातमी दिली आहे. सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांची धावणार आहे. नाशिक सिटी लिंक बसचे चालक आता महापालिकेच्या रडारवर आहेत. सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे. नाशिक शहरातील 48 सिग्नलवरील CCTV फुटेज आता तपासून कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई शहरात वाढत्या प्रदूषणामुळे मनपातर्फे प्रत्येक विभागामध्ये डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत शहरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी द्यायला पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा एक जुना व्हिडिओ समोर आलेला आहे. हार्वेस्टर मालक मुंडे कराडला भेटतानाचा हा व्हिडिओ आहे. राज्यभरातील 140 हार्वेस्टर मालकांनी ही भेट घेतली होती आणि त्यावेळेसचा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा हा जुना व्हिडिओ आता चर्चेला आलेला आहे. या व्हिडिओची आता मात्र चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील 140 हार्वेस्टर मालकांची ज्यावेळेस भेट झाली होती त्याच वेळेस मुंडे आणि कराड यांचा हा व्हिडिओ आहे असं देखील सांगण्यात येत आहे. राज्यातील 140 हार्वेस्टर मालकांनी ही भेट घेतली होती. कराड मुंडेंचा हा जुना व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप झालेले आहेत आणि आता हार्वेस्टर मालक आणि मुंडे यांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. भारत नागणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळी जोडले गेलेले आहेत. परत काय अधिकची माहिती?
सोलापूरसह महाराष्ट्रातील जवळपास 4 ते 5 जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्राला सरकारकडून अनुदान मिळावं यासाठी वाल्मिक कराड यांच्या सहकाऱ्यांना जवळपास 11 कोटी 20 लाख रुपये दिलेल्याचा आज आरोप झाल्यानंतर आज एक नवीन व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालाय की तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर साथीदारांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलेले होते आणि ते चर्चा झाल्यानंतर एक फोटो देखील आता समोर आलेला आहे. सानप नावाचा वाल्मिक कराडचा कार्यकर्त्याकडे सगळे पैसे मोजून देतात, ते फोटो आपल्याकडे समोर आलेला आहे. तर या प्रकरणी आता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 40 ते 45 असे शेतकरी पीडित येथे आता तक्रार देण्यासाठी दाखल झालेले आहेत. पोलीस त्यांच्याकडून माहिती घेत आहेत आणि या संदर्भात आता पुढील काय कारवाई करतायत याकडे आता सगळं शेतकऱ्यांचं लक्ष लागले आणि एकूणच शेतकरी मागणी करतात की आमची घेतलेली रक्कम आम्हाला परत मिळावी. बिलकुल, धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहिती